नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता आणि प्रियाचा गाठोडा दाखवल्यामुळं ते तिला घेऊन जाणार आहेत, कारण ती त्यांची मुलगी आहे. म्हणजे आता मुलगी जरी असली तरीही ते का त्यांच्या घरी तिला घेऊन नाही जाऊ शकत, कारण ती आता सुभेदारांची सून आहे. अश्विन सुभेदार सारख्या माणसाशी तिने लग्न करून अगदी स्वतःचा फायदा करून घेतलेला आहे, ते आपल्याला तर माहितीच आहे. त्याचबरोबर इकडे अर्जुन आता तिकडे घरी गेलेला असतो, तेव्हा तिथे तो फोटो पाहतो, तेव्हा अर्जुनला सुद्धा धक्का बसलेला आहे. आणि त्यासोबतच अर्जुन तिथे प्रियाच्या बाबांना बोलत आहे की मला हा ड्रेस शिवून हवा आहे, असंही सांगत आहे. तर प्रियाने आता एक नवीन डाव आखलेला आहे, तो म्हणजे पुन्हा सुभेदारांच्या घरी जाण्यासाठी. तिला किल्लेदारांच्या घरी राहायचं नाहीये, तर तिला सुभेदारांच्या घरी जायचं आहे. आणि त्यासाठी तिने एक नवीन कांड केलेला आहे आणि ती अश्विनला घेऊन सुभेदारांच्या घरी आलेली आहे. जेव्हा ती अश्विनला घेऊन सुभेदारांच्या घरी आलेली असते, तेव्हा मात्र प्रताप म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं आहे, तुला आणि तुझ्या बायकोला या घरामध्ये जागा नाही, असं प्रतापने ओरडून सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अश्विन तिथं म्हणत असतो की कायद्याने तन्वी माझी बायको आहे, ती सुभेदारांची सून आहे, तर ती या घरात येणारच, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अश्विन म्हणत असतो की तिला येण्यापासून घरात कोणीही अडवू शकत नाही, अशा पद्धतीने त्यांचं बोलणं चाललेलं आहे. आणि तेव्हा सायली म्हणत असते की कायद्याने जरी तिला सोडवलेलं असलं तरीही ती गुन्हेगारच आहे आणि तिच्या गुन्हेगारी वृत्तीबद्दल बोलायलाच नको, असं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो की मग मीही असं समजेल की कायद्याने मधुभाऊंना जरी सोडवलेलं असलं तरी मधुभाऊ सुद्धा खुनीच आहेत. तेव्हा मात्र अर्जुन, सायली, घरातल्या सगळ्यांना इतका राग येतो की अर्जुनने जाऊन या अश्विनचा गळा धरलेला आहे. आणि तो गळा धरल्यानंतरच हे सत्य जेव्हा आता समोर येणार आहे, तेव्हा मात्र खूप मोठी वाट लागणार आहे, कारण ज्या गोष्टी घडत आहेत त्या इतक्या भयानक आहेत की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर इकडे आता अस्मिता, त्याचबरोबर कल्पना, सायली तिघीही सायलीच्या रूममध्ये आलेल्या असतात. आता दिवाळीची साफसफाई करायची आहे असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं, म्हणून त्या बोलत असतात. तर अस्मिताला कल्पना म्हणते की मला काय वाटतं माहितीये का, आपण सायली तुमच्या रूमपासूनच सुरुवात करूया. तेव्हा सायली म्हणते की चालेल. अस्मिता म्हणते मला ना गोळ्या घ्यायच्यात, मी जाते. तेव्हा कल्पना म्हणते मला माहितीये तुला काम करायचं म्हणलं की इथून पळून जायचंय ना, तुझ्या गोळ्या वगैरे सगळ्या घेऊन झालेल्या आहेत, खाऊन वगैरे झालेलं आहे, तू इथेच काम करायला बसायचं आहे, असं कल्पना तिला सांगू लागते. तेव्हा सायली म्हणते की अस्मिता ताई तुम्हाला अंग मेहनतीचं वगैरे काम नाही देणार आहे, असं सायली सांगू लागते. तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा कल्पना म्हणते की अस्मिताचं आपण दोघी आहे ना हे काम करूया, हे पुस्तकांचं जे रॅक आहे ना ते आवरूया. सायली म्हणते की मी कपाट आवरायला घेते, असं म्हणत सायलीने आता कपाट आवरायला घेतलेलं असतं आणि त्या पद्धतीने तिने काम करत असते. तेव्हा मात्र आता सायलीने कपाट उघडते आणि कपाटात असलेली जी गाठोडी आहे ती बाहेर काढते. सुरुवातीला ती तिचं गाठोडं म्हणून जे आहे म्हणजे खऱ्या प्रियाचं जे गाठोडं आहे ते बाहेर काढते. आणि जेव्हा ती खऱ्या प्रियाचं गाठोडं बाहेर काढते तेव्हा मात्र तिला धक्का बसलेला असतो. तिला वाटतच नाहीये काय त्यातल्या वस्तू ते सगळं जे काय आहे ना तिला तिचं वाटतच नाहीये. ती म्हणत असते की नाही हे सगळं माझं नाहीये, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र तिने म्हणू लागते की नाही मला ना काहीतरी वेगळं जाणवतंय, मला हे माझं गाठोडं वाटतच नाहीये. आणि मग तिने प्रियाचं गाठोडं जे आहे म्हणजे खऱ्या तन्वीचं जे गाठोडं आहे ते गाठोडं उघडते आणि त्या गाठोड्यामध्ये पाहू लागते. तेव्हा मात्र तिला धक्का बसतो, कारण त्यातली ती बाहुली जी लहानपणापासून सायली त्या बाहुली बरोबर खेळत होती, ती बाहुली तिच्या हातात असते आणि ती त्या गाठोड्याकडे पाहू लागते. तेव्हा तिला आठवत असतं की सुभेदारांच्या घरून जाताना तो फ्रॉक तिच्या अंगावरती होता आणि तिने तिच्या बाबांच्या कडेवरती होती. या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि आता मात्र ती विचार करायला लागलेली असते. ती म्हणत असते की नाही हे काहीतरी वेगळं आहे, म्हणजे मी माझं गाठोडं हातात घेतलं तर मला जराही काही जाणवत नाहीये, पण
हे तन्वीचं गाठोडं जे आहे ते मी हातात घेतलं तर मला त्रास का होतो, हा गोष्टींचा विचार सायली आता करत असते. आणि तिने ती बाहुली हातात घेतलेली असते. इकडे अस्मिता आणि कल्पना यांचंही साफसफाईचं काम सुरू असतं. दोघीही साफसफाई करत असतात. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की नाही, काहीतरी असं वेगळं आहे ज्यामुळं मला हे सगळं जाणवतंय. हा विचार सायलीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्यासोबतच इकडे सायली म्हणत असते की नाही, मला थोडासा विचार करावा लागणार आहे. हे सगळं काय घडतंय आणि हे सगळं कशा पद्धतीने घडतंय म्हणत सायली विचार करू लागलेली असते. आणि तिच्या हातात ती बाहुली असते, ती जोरात किंचाळते आई करून आणि ती बेशुद्ध होते. त्या क्षणी कल्पना आणि अस्मिता जवळ जातात. तिला विचारू लागतात की काय झालं सायली. परंतु सायली मात्र काहीच बोलत नाहीये, कारण तिला जाणवतच नसतं की तिला काय होतंय, तिच्या डोक्यात काय सुरू आहे, कोणत्याच गोष्टीची कल्पना नसते. आणि तेव्हा मात्र आता प्रतापला बोलवलं जातं. प्रताप तिथे येतो. अस्मिता म्हणत असते की काय झालं, तिच्या चेहऱ्यावरती पाणी टाकलं जातं, पण सायली काही शुद्धीवर येत नसते. आता हे सगळेजण पाहू लागलेले असतात की नक्की काय झाले अचानक, आणि सायली अचानक अशी का ओरडलेली आहे. तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण पाहतात सायलीच्या हातामध्ये ते खेळणं असतं. कल्पना म्हणते, हे तर अर्जुनने तन्वीला दिलेलं खेळणं होतं ना. वाढदिवसाच्या दिवशी जाताना तन्वी खूप रडत होती आणि जेव्हा अर्जुनने हे खेळणं तिच्या हातात दिलं तेव्हा मात्र ती रडायची थांबली होती. मग हे काय आहे, असं सगळं बोलणं त्यांचं चाललेलं असतं. सायली तर बेशुद्ध आहे. मग कल्पना सांगू लागते की अस्मिता जा, तू ना साखर मीठ पाणी घेऊन ये जा, त्याशिवाय तिला बरं वाटणार नाही. असं म्हणत कल्पना तिला उठवण्याचा प्रयत्न करत असते. आणि मग विमल धावत खाली येते आणि साखर मीठ पाणी आणायला ती आलेली असते. अर्जुन विचारतो काय झालं विमल. तेव्हा विमल सांगते की सायलीताईंना चक्कर आलेली आहे आणि सायलीताई चक्कर येऊन पडलेले आहेत. तेव्हा अर्जुनला धक्का बसतो. अचानक सायलीला काय झालं. मग अर्जुन तिथे येतो. कल्पना आणि प्रताप म्हणू लागतात की अरे बघ ना काय झालं अचानक, म्हणजे आम्ही ते काम करत होतो आणि अचानक सायलीला चक्कर आलेली आहे. तेव्हा अर्जुन तिच्या हातातलं ते गाठोडं पाहतो आणि म्हणतो की आता माझ्या लक्षात आले कशामुळे झाले ते सगळं. असं बोलणं त्यांचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र प्रताप म्हणतो, अर्जुन काय आहे हे सगळं आणि हे गाठोडं. तेव्हा तो सांगू लागतो की हे लहानपणीच्या आठवणी आहेत. मधुभाऊ ना त्या आठवणी जपून ठेवायचे मुलांच्या, म्हणजे त्यांच्या लहानपणीची खेळणी, कपडे, वस्तू हे सगळं ठेवलं जायचं जेव्हा आश्रमात ती मुलं यायची तेव्हा. तेव्हा मात्र प्रताप म्हणत असतो काय असं. तेव्हा अर्जुन सांगत असतो की हो, मधुभाऊ त्या वस्तू जपून ठेवायचे आणि मग जेव्हा कधी मुलं मोठी होतील त्यांना घ्यायला कोण आलं तर हे सगळं जेव्हा त्या मुलांना कळलं पाहिजे ना, मग ते मूल कोणाचं आहे हे ओळखणार कसं, त्यासाठी हे सगळं केलं जायचं. असं इकडे सांगितल्यानंतर मग अर्जुन ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो. आणि तेव्हा मात्र प्रताप मग म्हणत असतात की हो बरोबर आहे, असं म्हणत प्रताप सुद्धा त्याच्याशी बोलत असतात. आणि मग अर्जुनला ते विचारतात. अर्जुन सायली तोपर्यंत शुद्धीवर यायला लागलेली असते. आणि मग अस्मिता म्हणते की ते बघ सायलीने डोळे उघडलेत, तिला बरं वाटायला लागलेलं आहे. तेव्हा हे सगळेजण बोलत आहेत. आणि मग अर्जुन म्हणतो की हो, ते खेळणं जे आहे ना, ते गाठोडं जे आहे ना, ते तन्वीचं आहे. मग आता या सगळ्यांना पुन्हा प्रश्न पडतो, तन्वीचं गाठोडं या दोघांकडे कसं आलं. कारण मधुभाऊंनी गाठोडी तयार केलेली आहेत, ती दिलेली आहेत. तर ज्याचं त्याचं गाठोडं हे ज्याच्या त्याच्याबरोबर असायला हवं होतं. मग तन्वीचं गाठोडं का आलेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे अर्जुन म्हणतो की सांगतो मी सगळं तुम्हाला, असं म्हणत त्यांना सगळ्यांना घेऊन खाली जाणार असतो. पण तोपर्यंत कल्पनाच्या हातामध्ये छोट्या तन्वीचा जो फोटो असतो तो लागलेला असतो. आणि छोट्या तन्वीचा फोटो पाहून कल्पना बोलत असते आणि त्याच वेळी म्हणत असते की खरंच किती निरागस आणि किती गोड होती आपली तन्वी. आणि आत्ता हे सगळं काय आहे हा सगळा विचार चालू झालेला असतो. आणि त्याच वेळी जेव्हा ते खेळणं जे आहे ते सुद्धा हातात असतं, अर्जुन मात्र तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो की मम्मा शांत हो, असं नको करू, असं त्याचं बोलणं असतं. आता नको या विषयावर बोलू, कारण सायलीला तो विषय काढला की त्रास होत असतो. ही गोष्ट अर्जुनला जाणवत असते. परंतु अर्जुन म्हणत असतो की नाही, असं काहीतरी आहे की ज्याच्यामुळे हे सगळं घडतंय आणि आपल्याला ते शोधलं पाहिजे. हा विचार अर्जुनच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याच वेळी अर्जुन म्हणतो की चला, आणि सायलीला म्हणतो की बरं वाटतंय ना तुला. तेव्हा सायली सांगत असते की हो, आता मला बरं वाटतंय, असं सायलीने सांगितलेलं आहे. सायली शांत जरी झालेली असली तरीही तिच्या डोक्यामध्ये काहीतरी सुरू आहे आणि त्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत हे अर्जुनच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. आणि त्याच वेळी प्रताप, त्याचबरोबर अस्मिता सगळेजण आता खाली निघालेले असतात. तर
इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुमन आणि नागराज बोलत असतात. सुमन आणि नागराज दोघंही एकमेकांसोबत बोलत आहेत. नागराज सुमनला म्हणत असतो, बघितलं का अर्जुनचे किती प्रेम आहे, आणि म्हणून तर त्याने त्याच्या बायकोसाठी ड्रेस वगैरे शिवायला घेतलेला आहे आणि छान असा ड्रेस बनवून घेत आहे. सुमन म्हणते, पण तुम्ही जो टेलर दिलेला होता तो टेलर चांगला आहे ना? तेव्हा नागराज म्हणतो की हो अगं, एक नंबर टेलर आहे. मला काय वाटतं माहिती काय, बघ तन्वी आली. तन्वी, तुझ्यासाठी पण अश्विनला सांगू काय त्या टेलरचा पत्ता देऊ? प्रियाला माहित असतं तो कोणता टेलर आहे आणि कोणाचा पत्ता दिलेला आहे, म्हणून तर प्रियाची चांगलीच जी चाचरलेली असते, तिला कळत नसते की आता काय बोलू काय करू, आणि इकडे नागराज मात्र तिला चिडवत असतो. तेव्हा सुमन म्हणत असते, पण हो मला जे वाटत होतं ना ते मी तुम्हाला सांगत होते, बाकी काही नाहीये. आणि इकडे अर्जुन आता सगळ्यांना सांगायला लागलेला असतो की नक्की काय झालेलं होतं. प्रतापचं एकच म्हणणं आहे की सायलीचं गाठोडं तुमच्याकडे आहे इथपर्यंत ठीक आहे, पण तन्वीचं गाठोडं काय करतंय? तेव्हा अर्जुन सांगायला सुरुवात करतो की तन्वीचं गाठोडं जे होतं ते तन्वीने सायलीचं गाठोडं तन्वीने लपवून ठेवलं होतं, आणि त्यासाठी मला तिचं गाठोडं मिळालेलं आहे ते तिच्याच रूममध्ये असलेल्या कपाटातून, हे अर्जुन सांगत असतो. अर्जुन घरच्यांना सांगत आहे की कशा प्रकारे प्रियानं सायलीचं गाठोडं महिपतच्या घरामध्ये ठेवलेलं होतं. त्यानंतर सायली आणि अर्जुन यांनी पाठलाग करून तिच्याकडचं ते गाठोडं कसं मिळवलं ते सांगितलेलं आहे. हे सगळं ऐकताना घरच्यांना तर खूपच राग येतो. पण त्या प्रियाला काय करायचंय सायलीच्या गाठोड्याचं? ही मुलगी म्हणजे ना अतिशय वाईट मनाची आहे असं घरचे सांगत आहेत. कारण सायलीच्या वस्तू घेऊन तिला काय आनंद मिळणार आहे असं त्यांना वाटत असतं. अर्जुन म्हणतो, तेच तर मला कळत नाही, पण नेहमी तिचा सायलीच्या कोणत्याही वस्तूमध्ये स्वार्थ असतो, पण ते असं का वागते ना तेच कळत नाही असं अर्जुन सांगतो. अस्मिता म्हणते, तिची वृत्तीच घाणेरडी आहे, त्यामुळे तिला ना कोणत्याही गोष्टीत मन घालू वाटतं. काय गरज आहे तिला सायलीच्या वस्तू वापरायची, सायलीच्या वस्तू जपून ठेवायची, सायलीचं गाठोडं ठेवायचं असं ती सगळं बोलत असते. आणि त्यानंतर अर्जुनला घरचे म्हणतात की आता त्या गाठोड्याचं काय करणार आहेस तू? तेव्हा तो सांगतो की सायलीचे आईवडील जिवंत आहेत. तेवढ्यात सायली आलेली असते. कल्पनाला वाटतं की सायलीला याबाबत काहीच माहिती नाहीये. सायली आली की लगेच कल्पना विषय बदलते आणि सायलीला स्वतःच्या जवळ बसून घेते आणि तिला विचारते, आता तुला कसं वाटतंय ते? त्यावर अर्जुन हसून त्यांना म्हणतो की सायलीला सगळं काही माहिती आहे. मला मधुभाऊंनी सांगितलेलं होतं की सायलीचे आईवडील जिवंत आहेत आणि त्यानंतर मी आणि सायली त्यांचा शोध घेत आहोत. हे ऐकल्यावर कल्पनाला सुखद धक्काच बसतो. कल्पना म्हणते, अरे वा, मग तर बरं झालं. मला सुद्धा माझ्या या गोड सुनबाईंच्या आईवडिलांना भेटू वाटेल, त्यांना पाहू वाटेल. हे ऐकल्यानंतर अर्जुन आणि सायली यांना देखील बरं वाटतं. प्रिया मात्र भलतीच चिंतातूर झालेली आहे. तिला काळजी वाटू लागलेली आहे. आता सायली आणि अर्जुन आपल्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत, म्हणजे लवकरच त्यांना कळणार की ते म्हातारी माझे आईवडील आहेत. मी लोखंडेची मुलगी आहे हे त्यांना समजणार आणि मग ते माझ्या घरी येणार. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ते घरी आलेले असतात आणि प्रियाला मिठी मारत असतात आणि ते म्हणत असतात, बरं झालं तू आम्हाला भेटलीस. अगं किती वर्ष झालं आम्ही तुझी वाट पाहत होतो. माझी बबली इकडे ये ना गं, असं म्हणून आई तिला बोलवत असते. तर प्रिया मात्र तिला झिडकारत असते. प्रिया तिला म्हणत असते, ओ माझ्याजवळ यायचं नाही आणि तुमचा माझा काही संबंध नाहीये. पण आई तिला म्हणत असते की असं का बोलतेस? अगं बबले, मी तुझी आई आहे. तर वडील म्हणत असतात, अगं मी बाप आहे तुझा बबली, असं का करायला लागलीस? आम्हाला ओळखत नाहीस का? पण आम्ही ओळखलंय तुला, तू आमची बबली आहेस. हे ऐकल्यावर प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. ते म्हणते, अहो कोण आहात तुम्ही? मला नाही माहिती. तेव्हा ते सांगतात की अगं आम्ही तुझे आई वडील आहोत. तेव्हा प्रिया म्हणते की मी बबली लोखंडे नाहीये, मी आता प्रिया सुभेदार आहे. त्यामुळे मला तुम्ही उगाचच बबली लोखंडे म्हणून माझ्या गळ्यात पडू नका. आणि ती त्यांना दूर लोटत असते. पण ते मात्र तिला पुरतं ओळखून आहेत आणि ते म्हणतात, हे बघ तू काही म्हणलीस ना तरी आता आम्हाला सगळं काही कळलेलं आहे. तूच आमची मुलगी आहे. इतके दिवस झालं आमच्यापासून दूर राहिलीस, आता आम्ही तुला दूर जाऊ देणार नाही. असं म्हणून ते पुन्हा पुन्हा प्रियाच्या जवळ येत असतात आणि प्रिया मात्र त्यांना दूर लोटण्याचा प्रयत्न करत असते. अगोदरच ते गरीब आहेत आणि अगोदरची सगळी ओळख प्रियानं पुसून टाकलेली आहे, पण ते आता समोर आल्यामुळं तिला काहीच करता येत नसतं. तर अर्जुन आणि सायली सांगत असतात की आम्हाला देखील सगळं काही कळलेलं आहे. त्यांच्या घरामधला हा फोटो तुझा आहे ते कळलंय, त्याचबरोबर त्या सगळ्या वस्तू तुझ्या आहेत ते देखील कळलेलं आहे. सायलीचं गाठोडं कोणतं आणि तुझं कोणतं हे सुद्धा आमच्या लक्षात आलेलं आहे, असं सगळं अर्जुनने तिला सांगितलेलं असतं. आणि हे सगळं ऐकल्यावर प्रियाच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते. गाठोड्यामुळे समजलेलं आहे
की प्रियाचे खरे आईवडील हे रविराज आणि प्रतिमा नाही आहेत, तर तिच्या समोर उभे असलेले लोखंडे दाम्पत्य आहेत. आणि त्यामुळं प्रिया एकदम घाबरूनच गेलेली असते. सायली तिला सांगत असते की हा बघ तुझा फोटो, आतापर्यंत तू मी आहे म्हणून दाखवत होतेस ना, पण ती मी नाहीये तर ती तू आहेस असं म्हणून सायलीनं तो फोटो देखील तिला दाखवलेला असतो. आणि त्यावेळेस प्रियाची तर पूर्णपणे खात्री पटलेली असते की आता आपलं पितळ उघडं पडलेलं आहे. आपण बबली लोखंडे आहोत हे आता घरच्या सगळ्यांना समजलेलं आहे. आणि तिची आई तिच्या मागं मागं पळत असते आणि प्रिया मात्र त्यांना हात देखील लावू देत नसते. प्रिया त्यांना सोडा 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 म्हणत असते आणि एकदम प्रियाला जाग आलेली आहे. प्रियाला कळतंय की हे भयानक स्वप्न आपल्याला पडलेलं होतं आणि हे स्वप्न कधीही खरं होऊ शकतंय. आता काय करावं ते तिला कळत नाहीये. प्रियाचा अक्षरशः डोकं फुटायची वेळ आलेली आहे. आता हे जर का लोखंडे दाम्पत्य म्हणजेच माझे आईवडील जर का माझ्या समोर आले आणि त्यांनी जर का मला ओळखलं तर ते मला त्यांच्या त्या दरिद्री घरात पुन्हा एकदा घेऊन जाणार नाही. मला त्या दरिद्री घरात आता जायचं नाहीये. मी नाकारणार आहे. ते माझे आईवडीलच नाही आहेत असंच सांगणार आहे. पण काय करायचं, जर का पुरावेच आपल्या विरोधात असतील तर आपण काय करू शकणार आहे असा प्रश्न तिला पडलेला आहे. आणि त्या सगळ्याचा विचार करत असताना तिचं डोकं अगदी बधीर झालेलं आहे आणि तिचं डोकं दुखू लागलेलं आहे. तिला काय करावं तेच सुचत नाहीये. सकाळ झालेली असते आणि अर्जुनने त्याच्या ऑफिसचं सगळं आवरून अगदी तो बाहेर पडणार असतो आणि हे सगळं सायलीनं बघितलेलं असतं. सायली बघते आणि दरवाजा उघडते. अर्जुन तिला म्हणतो, हां पटकन मला कॉफी वगैरे दे, आता मी निघणार आहे. सायली म्हणते, अरे वा. खिडकी उघडून ती बघते बाहेर. अर्जुन म्हणतो, अगं खिडकी उघडून काय बघतेस, मला जायचं सांगितलं ना. तेव्हा ती म्हणते की सूर्य कोणत्या बाजूने उगवलाय ना ते बघते मी, कारण तुम्ही इतक्या लवकर उठलाय, उठून त्यानंतर कॉफी मागतायत आणि आता ऑफिसला जाणार आहेत म्हणल्यानंतर नक्कीच आज सूर्य पूर्वेला उगवलेला नसेल असं मला वाटतंय. तेव्हा अर्जुनला कळतं की सायली आपली चेष्टा करायला लागली आहे. अर्जुन म्हणतो, हो का, म्हणजे दररोज असाच बसलेला असतो का मी? तेव्हा सायली सांगते, हो असाच बसलेला असतो. आपल्या बेडवरून उठायचं आणि बसायचं, त्यानंतर 1 तासभर लॅपटॉप घेऊन बसायचं, त्यानंतर 1 तासभर इकडं तिकडं करायचं, त्यानंतर चहा दे म्हणायचं, त्यानंतर आंघोळीला जायचं आणि मग ऑफिसची वेळ झाली की गडबड सुरू करायची, मग नाश्ता देखील करायचा नाही आणि पळत सुटायचं. असं ती बोलून अर्जुनची गंमत करत असते. अर्जुन म्हणतो, अच्छा हे सगळं करतो का मी, थांब थांब जरा तू, असं म्हणून अर्जुन तिच्या पाठीमागे पळू लागतो आणि सायली पण पुढं पुढं पळू लागते. दोघंही गमतीनं एकमेकाच्या असं मागं पळत असतात. आणि तेव्हाच सायलीला एक पाकिट दिसतं. सायली ते पाकिट उचलते. सायली पाहते की त्या पाकिटाच्या आतमध्ये त्या दिवशीची साडी आहे, जी साडी त्याने अजूनही ड्राय क्लिनिंगला दिलेली नाहीये. तर इकडे आता प्रियाने विचार केलेला आहे की जर का सायली आणि अर्जुनपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही तर सायली आणि अर्जुन आपल्या आईवडिलांपर्यंत पोहोचणार, म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा त्या घरात जावं लागणार. त्यापेक्षा आपण सुभेदारांच्या घरी जाऊया. सुभेदारांच्या घरी गेलो तर आपण सायली आणि अर्जुन यांच्यावर लक्ष ठेवू शकू आणि त्यांना आपण तिथपर्यंत न पोचू देण्याचा काहीतरी प्लॅन करू शकू. तर इकडे आता सायलीनं पाकिटातली ती साडी काढलेली असते आणि त्या अर्जुनला विचारते की अजून सुद्धा तुम्ही ड्राय क्लिनिंगला साडी दिलेली नाहीये? अर्जुन म्हणतो, म्हणजे हो नाही. ते म्हणते, विसरलात ना तुम्ही, खरं सांगा. अर्जुन म्हणतो, हो हो मी विसरलो. सायली म्हणते, थांबा आता मीच टाकते ती साडी ड्राय क्लिनिंगला. अर्जुन पटकन तिच्या हातातलं पाकिट घेतो आणि म्हणतो, नाही, तुला असं वाटतं का की मी एकदा काम ठरवलं तर करू शकणार नाही? असं काही नाहीये. मी ठरवलं की कोणतंही काम करू शकतो, त्यामुळे हे काम तू करायचं नाही. सायली म्हणते, काय चाललंय तुमचं, करायचं ना तुम्हाला, करा, जे काय करायचं ते करा, असं म्हणून सायली बाहेर जाते. अर्जुन लगेच कपाट पण उघडतो आणि एक ड्रेस घेतो, ज्या ड्रेसच्या मापाचा त्या साडीचा ड्रेस शिवायचा आहे अशा मापाचा ड्रेस त्याने घेतलेला असतो. अर्जुन तो ड्रेस पाकिटामध्ये ठेवतो. तर इकडे प्रिया अश्विनकडे आलेली आहे. आपला मंद बुद्धीचा नवरा आपल्याला मदत करू शकतो असा विचार तिने केलेला असतो आणि ती त्याच्याकडे आलेली असते आणि त्याला म्हणते, तुला असं वाटत नाही का आपण आपल्या घरात राहायला पाहिजे? तेव्हा तो म्हणतो, हो अगदी माझ्या मनातलं बोललेले आहेस. तो म्हणतो, हेच तुम्हाला बोलशील याची मी वाट बघत होतो. अगं मी आपल्याला घर देखील बघितलेलं आहे, अगदी 1 BHK घर बघितलेलं आहे. अश्विन जेव्हा असं बोलतो तेव्हा तिला खूपच राग येतो, कारण आपलं घर म्हणल्यानंतर तिला असं वाटत असतं की तो सुभेदारांच्या घराविषयी बोलेल, पण तो तिसरंच बोलतोय. आणि त्यानंतर ती त्याला लगेच थांबवते आणि म्हणते, नाही मी त्या घराविषयी बोलत नाहीये, मी आपल्या
म्हणजे सुभेदारांच्या घराविषयी बोलते, अन्नपूर्णा निवासविषयी बोलते. तेव्हा अश्विन म्हणतो, नाही, त्या घरात आता आपण पुन्हा जायचं नाही. तेव्हा आता हिच्या पुढं काहीच पर्याय राहिलेला नसतो. त्याचे कान भरायला ती सुरुवात करते आणि म्हणते, आपल्याला जाणीवपूर्वक हकलून दिलेलं आहे हे लक्षात ठेव. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन त्या माणसापर्यंत म्हणजेच प्रियाच्या आईवडिलांपर्यंत पोहोचलेला आहे आणि तो त्यांना एक साडीचा ड्रेस शिवायला देखील सांगत आहे. प्रियाचे वडील त्याला सांगतायत की लवकरात लवकर तुम्हाला साडीचा ड्रेस मी शिवून देईल. पण इकडे घरी आता अश्विन आलेला आहे आणि तो सांगतोय की आम्ही या घरामध्ये पुन्हा राहायला येणार आहे. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही आला तर चालेल, पण प्रियाला मात्र घेऊन यायचं नाही, कारण कोर्टाने जरी तिला निर्दोष ठरवलं असलं तरी आमच्यासाठी ती दोषीच आहे. तेव्हा अश्विन चिडतो आणि तिला म्हणतो, असं आहे का, तर मी देखील म्हणतो की मधुभाऊ पण दोषीच आहेत. असं जेव्हा अश्विन बोलतो तेव्हा अर्जुनला खूपच राग येतो आणि अर्जुन त्याच्या अंगावर धावून जातो आणि त्याला म्हणतो, अजिबात तू त्यांच्या विरोधात एक शब्द देखील बोलायचा नाही. आता या सगळ्या गोष्टीने अश्विनला पुन्हा अर्जुनचा राग येणार आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा त्याला या घरात राहू वाटणार नाही आणि प्रियाचा डाव उधळला जाणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.